करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीता कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. जर कोणी तुमचा तिरस्कार करत असेल, बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आपण जिथे राहत असतो तिथे आपले शेजारी सुद्धा राहत असतात. ह्या ना त्या कारणावरून, ह्या ना त्या गोष्टीवरून वादविवाद होत असतात. रस्त्याने चालत असताना सुद्धा किंवा एखाद्या बाजारामध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी कोणाला धक्का लागतो, त्यावेळी सुद्धा वाद निर्माण होतात. जर प्रत्यक्षपणे आयुष्यात आनंदी व्हायचं असेल, ज्याप्रमाणे प्रत्यक्षात आयुष्यामध्ये सुखी राहायचं असेल, तर माघार घेतली पाहिजे. परंतु या कलियुगामध्ये कोणीही माघार घेत नाहीये. माघार घेणं म्हणजे कमीपणा नाहीये, तर प्रत्यक्षात कसा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. आपलं नातं साथ देणारं असावं, कधी स्वार्थ पाहणारं नसावं. आपलं नातं सुखावणारं असावं, पण मन कधी दुखावणारं नसावं. आपलं नातं बदल घडवणारं असावं, बदला घेणारं नसावं. ज्याप्रमाणे बघा का भाग दिलेला आहे. आपलं नातं साथ देईल की नाही देणार ते सुद्धा आपल्यावर अवलंबून असतं. कधी स्वार्थीपणा पाहायचा नाहीये. आपण कधी स्वार्थपणा, बघा प्रत्यक्षात आपण स्वार्थी लोकांच्या नादी लागलो, त्याचप्रमाणे आपला स्वभाव स्वार्थ आणि अभिमानाने बघा प्रत्यक्षपणे दिसून येईल. आपलं नातं सुखावणारं असावं, पण मन कधी दुखावणारं नसावं. आपण आपल्या आयुष्यात सुखी राहायचं पाहत असतो, परंतु दुसऱ्यांच्या बघा प्रत्यक्षपणे जीवनात कसं दुःख येईल, त्यांच्या वाट्याला कसं दुःख येईल हे पाहत असतो. म्हणून नातं बदल घडवणारं असावं. कुठे आपण चुकलेलो आहोत तिथे आपल्याला रस्ता दाखवणारे बघा प्रत्यक्षपणे नातेवाईक असले पाहिजे, परंतु बदला घेणारे नाही. ज्याप्रमाणे आपलं नातं समज देणारं असावं, गैरसमज वाढवणारं नसावं. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे, प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका. कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नसतं आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नसतो. कसा भाग दिलेला आहे. प्रेमाची माणसं ज्याप्रमाणे बघा आपलं आईवडिलांचं प्रेम, बरोबर की नाही, मुलाचं आईवर, आईचं मुलावर, वडिलांचं मुलावर, मुलांचं वडिलांवर बघा प्रत्यक्षपणे प्रेमाचं नातं असतं. नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं नवऱ्यावर प्रेम. त्यामुळेच संसारामध्ये आणि प्रपंचामध्ये जो संसार करायचा असतो त्याला गोडी प्राप्त होत असते. परंतु हे झालं प्रेम, परंतु विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही. कारण विश्वास ज्या वेळेला आपण ठेवत असतो, तो विश्वास प्रत्येक वेळेला आपण डोळ्यांनी पाहायचं, कानांनी ऐकायचं आणि नंतरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर विश्वासघात होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे. जर कोणी तुमचा तिरस्कार करत असेल, तिरस्कार का करतो माणूस? पशुपक्षी करतात का आपला तिरस्कार? बघा एखाद्या रस्त्याने कुत्रा चाललेला आहे,
त्याला आपण काहीही खायला दिलं नाही, तो सांगेल का? तो बोलेल का की या देहाने मला काहीही खायला दिलं नाही आहे? मग तो आपला तिरस्कार करेल का? नाही आहे. तो त्याच्या वाटेला जाईल. परंतु जर आपल्याच बघा प्रत्यक्षपणे आपल्याच मित्राला किंवा आपल्या नातेवाईकांना जर काही खायला दिलं नाही किंवा एखादी गोष्ट दिली नाही, एखादी वस्तू प्राप्त करून दिली नाही, तर तो शेवटपर्यंत त्या वस्तूसाठी, त्या गोष्टीसाठी तिरस्कार करत राहील. म्हणून जगात सर्वात जास्त तिरस्कार हा खरं बोलणाऱ्या व्यक्तीचाच केला जातो. खरं बोलणं पाप आहे का हो? परंतु खरं बोललं की माणूस सुखावतो, परंतु शेवटी सत्याचाच विजय होतो. किती आपण खोटं बोलणार हो? खोटं बोलून शेवटी ते पाप आपल्याच डोक्यावर जमा होतं ना. किती खोटं बोलणार? म्हणून खरं बोलणं खूप गरजेचं आहे. नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवत असतात, ज्यांना आपल्यापर्यंत पोहोचायची ऐपत नसते. कोणती लोक? आपल्याकडे एखादी गोष्ट असेल, एखादा बघा मार्ग आपल्याला उत्तमाचा प्राप्त झाला असेल, तर ती लोक आपल्याकडेच बोट दाखवत असतात. कारण प्रत्यक्षामध्ये आपल्याला जो मार्ग प्राप्त झालेला आहे ना, तो मार्ग त्यांना प्राप्त झालेला नाही आहे. आणि शेवटी बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडे बोट दाखवण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून या जगामध्ये कसं वावरायचं, कसं जगायचं हे माहीत असणं आवश्यक आहे. निर्णय जर चुकला ना, तर माणूस वाईट होत नसतो. कदाचित परिस्थितीने माणसाचा चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पडावं लागतं. का सांगितलं? आपण सुद्धा निर्णय घाईघाईने घेतो. कारण का? नंतर निर्णय घेतल्यावर आपण डोक्याला हात मारत बसतो, अरे जे मी काही केलं ते चुकीचं केलं. कारण का? घाईघाईने निर्णय घेतला. जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला पाहूनच तो निर्णय घेतला. आपण वेळेचं नियोजन केले नाही आणि त्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे वेळ न देता, एखादं कोणाचं न ऐकता आपण जो निर्णय घेतला, तो निर्णय आपण चुकीचा घेतला की नाही. आणि दुसऱ्याला चुकीचा समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती जर समजून घेतली, तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होतो. आता कोणाला समजायचं चुकीचं? त्याची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. का त्याने चुकीचा निर्णय घेतला त्याला सांगितलं पाहिजे. परंतु ज्याप्रमाणे त्याने चुकीचा निर्णय घेतला ना, आपण विचार करतो, अरे जाऊ दे, त्याने चुकीचा निर्णय घेतला ना, त्याचा तो बघून घेईल. प्रत्यक्ष आपली जबाबदारी, मनुष्याने मनुष्याला साथ दिली पाहिजे, हीच खरी माणुसकी आहे. परंतु सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं ना, तेव्हा समजायचं खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलाय. आता खरं बोलणं प्रत्यक्षात पाहायला गेलो तर आपणच कमी पडतो. खरं बोललं की आपल्यालाच कमी पाडतात. मग आपल्याला वाटतं अरे मी फुकटचं बोललो. परंतु जी लोक खोटं बोलत आहेत त्यांना बघा उच्च मान प्राप्त होतं. स्त्रिया आणि बघा ज्याप्रमाणे स्त्रियांची जात आणि दिव्यातली वात ही सारखीच असते. स्वतःचा विचार कधीही न करता आयुष्यभर परिवारासाठी जळत असतात. म्हणजे काय? संसारामध्ये, प्रपंचामध्ये ज्याप्रमाणे घर सुखी असावं, तस बघा प्रत्यक्षपणे घरामध्ये स्त्री असेल आणि दिव्यामध्ये जर तेल आणि वात असेल ना, तरच किंमत आहे. नाही तर आयुष्य आपण असंच घालवत असतो. एखाद्या घरामध्ये मुलं मुली नसतात,
परकं घर वाटतं. इतरांच्या घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे लहान लहान मुलांचा आवाज येतो, परंतु आपल्या घरामध्ये मुलं नाही आहे, कारण आपल्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही आहे. तो सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. म्हणून प्रत्येक वेळेला आपण पाहायचं की हाताची पाची बोटं समान दिलेली नाही आहेत ना, काही ना काहीतरी कमीपणा आहे ना, ते भरून काढण्यासाठी जा सद्गुरूशी शरणम. विश्वास ठेवायचा असेल तर वेळेवर ठेवा, कारण सर्व काही बदलण्याची ताकद फक्त वेळेतच असते, बाकी काही नाही हो. घड्याळाचा शेल काढला म्हणून घड्याळ बंद होईल, पण वेळ थांबेल का? फक्त आपल्या घड्याळाचाच वेळ बंद होईल, बाकी नाही बंद होणार ना. म्हणून ताकद कशामध्ये? ज्याने संपूर्णपणे पृथ्वी, ज्याने संपूर्णपणे जग, संपूर्ण दुनिया बघा प्रत्यक्षपणे तयार केलं, विश्वाचा मालक आहे, चालवण्याचं सामर्थ्य आहे. यशामागे कधी रहस्य वगैरे नसतं हो. योग्य नियोजन, प्रचंड कष्टाने अपयशातून शिकण्याची वृत्ती असेल ना, तर प्रत्यक्षपणे आपल्याला ती साध्य करता येत असते. परंतु आपण शिकण्याची तयारी ठेवतच नाहीये. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. आता विचार करा, एखादं सुख आहे, एखादं दुःख आहे, दुःखामध्ये आपण सामील झालो पाहिजे, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो पण कुठे हसत बसलेलो आहोत, बरोबर की नाही? एखादा दुःखाचा प्रसंग आहे आणि तिथे आपण जोक मारतोय. विचार करा, कोणाचं तरी मैत चाललेलं आहे आणि याला जोक सुटतंय. विनोद कसे निर्माण करायचे हे ह्याला माहिती. मग विचार करा, मग शेवटी माणुसकी कुठे आहे? म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे सुखदुःख येतच असतात, आपल्याला सुद्धा सुख आहे, दुःख नक्कीच आहेत. मैत्री सोनाराशी करा, व्यापाराशी करा, दुकानदाराशी करा, परंतु काहीच मोफत मिळणार नाही. पण मैत्री शेतकऱ्याशी करा, ओंजळ भरून तेही अगदी मोफत मिळेल. कोणाला कमी लेखले नाही हो, कोणाची तुलना बरोबर केली नाही आहे. परंतु प्रत्यक्षात जर भाव करायला गेलो, आता सोन्याच्या दुकानात जर गेलो, त्याची किती स्तुती जर केली तर आपल्याला अंगठी देणार आहे का हो? कोणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. भाग दिलेला आहे, समर्थांनी दिलेला आहे, श्रवण करूया ना. बघा आपण कोणाची स्तुती करायची? आता विचार करा, आपण गेलो की नाही, बघा प्रत्यक्षपणे सोन्याच्या दुकानामध्ये काय देईल तो? त्याची किती स्तुती करा, देईल का? नाही देईल. व्यापाराशी करा, देईल का हो? व्यापाराशी, दुकानदाराशी जरी केली तरी काहीच फुकट नाही मिळणार. आज जरी आपण उधार घेतला असेल तर उद्या नक्की त्याला पैसे द्यावेच लागणार आहे. परंतु शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे येतं ना, भाजीपाला असू दे, फळं असू दे, फुलं असू दे, तर तुम्हाला रिकाम्या हाताने कधीच पाठवणार नाही, ओंजळ भरून नक्कीच देणार आहे. कारण देणाऱ्याचे हात हजर आहेत, कारण त्याने पिकवलेलं आहे की प्रत्येकाचा स्वभाव कसा असतो. परिस्थिती पाहूनच बघा प्रत्यक्षपणे जाणून घेतलं. म्हणून लोक वाईट नाही आहे, परिस्थिती आहे. किंमत बघा, बरोबर की नाही? म्हणून जाणीव ठेवली पाहिजे. माणसाच्या वागण्यातून त्याची नीतिमत्ता कळत असते आणि माणसाच्या कामातून त्याची गुणवत्ता कळत असते. आता नीतिमत्ता काय बघा, प्रत्यक्षपणे वागणं काय आहे आणि काम करणं काय आहे. नीतिमत्ता आणि गुणवत्ता फक्त कामातूनच साध्य होणार. प्रत्यक्ष पाहायला जर गेलो ना, तर फक्त प्रामाणिकपणे आपलं काम करत राहा. एक दिवस नक्की तुमचा अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करतील. म्हणून
प्रत्यक्ष या बघा पृथ्वी तलावर आपण प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे, जपला पाहिजे. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो ना, तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करत असतो. तसंच आहे, एखाद्याने आपल्यातलं जर दोष दाखवून दिले ना, तर त्याची साथ कधी सोडायची नाही आहे. तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करणं आणि यशस्वी जीवन जगायचं कसं बघा. प्रत्यक्षपणे त्याने दोष दाखवलं की आपण त्याला काय करत असतो, त्याच्याशी बोलायचंच बंद होतो. परंतु त्याने ते दोष का दाखवले, ते दोष जर दाखवले नसते तर अजून आपली किंमत कमी झाली असती. म्हणून बघा, आपल्या चेहऱ्यावरती जो डाग आहे तो आरशामध्ये दिसला की आपण आरसा फोडतो का? नाही आहे. तो डाग कसा निघेल याचा आपण ते पाहत असतो की नाही. म्हणून भाग दिलेला आहे ना. म्हणून विचार उत्तमाचे असले पाहिजेत. दुसऱ्यांच्या वेदना त्यांनाच समजतात ज्यांच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असतात. एखाद्याला ठेच लागली ना, ज्याची जळते ना त्यालाच कळते. म्हणून भाग दिलेला आहे. लोक तिरस्कार करणारच हो, परंतु आपला भाव प्रामाणिक असेल, उत्तमाचा असेल, त्या जगात कोणीही तुम्हाला हसणारे नाही आहेत. म्हणून आपला स्वभाव उत्तमाचा असला पाहिजे. ज्याप्रमाणे संस्कार आहेत, त्याप्रमाणे शिकवण्या, त्या शिकवणीवर उत्तमाचा विश्वास असला पाहिजे आणि त्याचप्रमाणे उपासनेला दृढ चाल व्हावी. भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वांमुखी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ.